नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची अजून एक परमनंट पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सध्या याची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, परंतु याच्या अगोदर देखील या विभागाची एक जाहिरात आलेली होती, जी की फुल नोटिफिकेशन होती. तर याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो, वित्त विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क पदभरती जी आहे, जी की सरळ सेवेने मित्रांनो पद भरली जातात, त्यांची जाहिरात आलेली आहे. आता मित्रांनो, ही जाहिरात जी आहे नागपूर विभागाची आलेली आहे, परंतु नागपूर विभागाअंतर्गत येणारी जी कार्यालय आहे, ज्यामध्ये नागपूर, त्याचबरोबर वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यासाठी मित्रांनो ही जाहिरात असणार आहे. याच्या अगोदर मित्रांनो पुणे विभागाअंतर्गत जाहिरात आली होती, ज्यामध्ये विविध या ठिकाणी प्रादेशिक कार्यालय जी आहेत त्यांच्या अंतर्गत पदभरती होत होती. तर मित्रांनो, हे जे पद भरलं जात आहे लेखा व कोशागारे विभागाअंतर्गत, या पदाचं नाव या ठिकाणी मित्रांनो असणार आहे, जे की गट क मधलं कनिष्ठ लेखपाल हे पद असणार आहे. याचा पेमेंट तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपये इतका असणार आहे. आता ही सरळ सेवेची परमनंट पदांची भरती असणार आहे मित्रांनो. याच्या अगोदर जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती पुणे विभागामार्फतची, त्याच्याबद्दलची फुल नोटिफिकेशन आलेली आहे. तर यामध्ये पात्रता काय आहे ती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे, अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहूयात. याच्यामध्ये मित्रांनो टोटल 56 जागा आहेत. अगोदरची जी जाहिरात आलेली होती मित्रांनो, याच्यामध्ये 75 जागा होत्या. तर दोन्हीकडे देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहूयात. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी एक महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो आत्ता सध्या जी जाहिरात आलेली होती महिला व बालविकास विभागामार्फत, ज्याच्यामध्ये मुख्य सेविका, प्रवेशिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका असेल, या पदासाठी मित्रांनो TCS पॅटर्ननुसार त्यांनी तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये TCS पॅटर्ननुसार मुख्य सेविका, प्रवेशिका पदाच्या 2024च्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना आहे. या पदासाठी तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो हे पुस्तक अत्यंत खास असणार आहे, कारण की याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नांची संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो मुख्य सेविका, प्रवेशिका पदासंबंधात इतर परीक्षा देखील झालेले, जसे की MPSC असेल, सरळ सेवा असेल, TCSने घेतलेल्या PYQ प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश केलेला आहे. फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो TCS पॅटर्नचे PYQ प्लस संभाव्य वन लाइनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्नही त्यांनी दिलेले आहेत. तर तांत्रिक घटकामध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी दर्जेदार असं हे पुस्तक या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेलं आहे. एकाच पुस्तकातून तुमची 80 गुणाची या ठिकाणी तयारी केली जाणार आहे. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, पवन देशपांडे सर जे की ग्राम महसूल अधिकारी आहेत, सचिंद कुरुन सर जे की राज्यकर निरीक्षक STI आहेत, त्यांनी मित्रांनो हे पुस्तक जे आहे प्रसिद्ध केलेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे. प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे किंवा तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं सध्या प्रसिद्ध झालेली आहेत, जसं की मित्रांनो सध्या ग्रुप Dची जी 32,000 पदांची जाहिरात येणार आहे, त्यासाठी एकमेव मराठी भाषेमधून ओरिजिनल मराठीमधील मित्रांनो ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या मराठी भाषेमधून एकमेव असं पुस्तक, दर्जेदार पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. याचं देखील लेखन संकलन पवन देशपांडे सर, विकास सिंदाळकर सर, सचिंद कुरुन सर यांनी केलेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो ग्रुप Dची जी सध्या प्रश्नपत्रिका परीक्षा होणार आहे तुमची, त्याच्यामध्ये रेल्वे भरती बोर्ड RRB ग्रुप D स्पेशलसाठी मित्रांनो हे 120 प्रश्नपत्रिका संच त्यांचं पुस्तक आहे आणि गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल. मराठीमधून ओरिजिनल प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्याचबरोबर RRB ग्रुप D परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवरती प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यासाठी तुम्ही हा मागील प्रश्नपत्रिका संच त्यांचा नक्की अभ्यासू शकता, जो की मराठीमधून तुम्हाला पाहायला भेटत आहे आणि मराठीमधूनच परीक्षा सध्या रेल्वे कंडक्ट करते. हे देखील पुस्तक तुम्हाला महत्त्वाचं आहे, कुठल्याही बुक स्टोअरमधून घेऊ शकतात. इतरही त्यांची पुस्तकं आहेत ती देखील तुम्हाला प्रत्येक बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे, जी की 56 जागांसाठी आहे, नागपूर विभागाची आहे. पहिली जाहिरात आलेली आहे पुणे विभागाची, जी की 75 पदांसाठीची होती, कनिष्ठ लेखपाल या पदासाठी. याच्यामध्ये बघा मित्रांनो सध्या ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे. तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज सामाजिक समांतर आरक्षणानुसार देखील इथं जागा तुम्हाला पाहायला भेटतील. यासाठी त्यांनी टाइम टेबल दिलेला आहे. ऑनलाईन अर्ज तुमचे 10 जानेवारीपासून चालू होणार आहेत, 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज तुम्हाला करता येणार आहेत. याच्यासाठी मित्रांनो किमान शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आली आहे पहा. कनिष्ठ लेखपाल पदासाठी संविधाक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे, परंतु तांत्रिक अर्हता तुमची मराठी टंकलेखन
30 शब्द प्रति मिनिट किंवा या ठिकाणी ऑर दिलेलं आहे तुम्हाला इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट असेल तुमच्याकडं तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर तुमची वयोमर्यादा मित्रांनो या ठिकाणी 19 वर्षापेक्षा कमी नसावी. त्यासोबत खुल्या प्रयोगाती 19 ते 38 अशी वयोमर्यादा आहे. राखीव प्रयोगासाठी 19 ते 43 वर्षापर्यंत असेल. दिव्यांग अनाथ व्यक्तींसाठी वयोमर्यादा 19 ते 45 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. यासाठी परीक्षा शुल्क मित्रांनो आराखीव खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये असणार आहे, राखीव प्रयोगासाठी 900 रुपये असणार आहे. माजी सैनिक यांच्यासाठी मित्रांनो कुठलेही परीक्षा शुल्क आकारलेलं नाही. तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे तुमची TCS कंपनी या ठिकाणी घेऊ शकते, कारण की या ठिकाणी पुणे जिल्ह्याची जी जाहिरात आलेली आहे ती देखील पाहू शकता. TCS कंपनी मार्फत त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरणं देखील चालू आहे. तुम्ही या ठिकाणी फॉर्म देखील भरलेले असतील. याच्यासाठी पाहू शकता अशा पद्धतीची फुल नोटिफिकेशन देखील लवकरच मित्रांनो प्रसिद्ध होईल. नागपूरसाठीची देखील पुण्याची जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. पुणे विभाग अंतर्गत मित्रांनो जे पण जिल्हे येतात जसं की या ठिकाणी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असू शकतं. पुण्यामध्ये फॉर्म तुम्ही भरला तर याची परीक्षा असणार मित्रांनो TCS कंपनी घेणार आहे. नागपूरची देखील TCS कंपनी या ठिकाणी परीक्षा तुमची घेऊ शकते. याच्यासाठी मित्रांनो अर्ज पुण्यासाठी सध्या चालू आहेत. नागपूरसाठी तुम्हाला 10 जानेवारीपासून अर्ज करता येणार आहेत. परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे बघा. जर TCSने घेतली किंवा IBPSने घेतली तरी देखील ऑनलाईन परीक्षा तुमची असणार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते ना कुठली इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार आहे. थेट एक परीक्षा असणार आहे फक्त जी की गटक पदांसाठी असते त्याप्रमाणे. याच्यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरती तुम्हाला प्रश्न असतील जे की 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील. 2 तासाचा वेळ तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी दिला जातो. ऑनलाईनच परीक्षा तुमची या ठिकाणी असणार आहे आणि नॉर्मलायझेशन देखील होऊ शकतं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झाले तर. डिटेलमध्ये अभ्यासक्रम तुम्हाला पाहायचा असेल जसं की मराठीमध्ये काय विचारलं जाईल तर बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे हे TCS पॅटर्न आहे मित्रांनो. तर तुम्ही मागची जी TCSने आतापर्यंत खूप साऱ्या परीक्षा घेतल्या 2023 पासून मित्रांनो 2024 मध्ये भरपूर साऱ्या परीक्षा झाल्यात ज्याच्यामध्ये गटकचे विविध पदांच्या परीक्षा झाल्यात. वन विभाग असेल, त्याचबरोबर तलाठी पद भरती असेल किंवा आरोग्य विभागाच्या पदांची भरती असतील. गटकचे विविध पदांच्या आतापर्यंत कशा पद्धतीने तुम्हाला मागचे प्रश्न आले ते पाहून तुम्ही त्या पद्धतीने याचा अभ्यास करू शकतात. इंग्रजीमध्ये देखील मित्रांनो त्यांनी डिटेल सिलेबस दिलेला आहे. सामान्य ज्ञानमध्ये काय विचारलं जाईल त्याचाही डिटेल सिलेबस दिलेला आहे. इतिहास कुठला विचारलं जाईल महाराष्ट्राचा असेल, त्याचबरोबर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल असेल, आधुनिक भारताचा इतिहास असेल, पर्यावरण असेल, हे प्रत्येक त्याचे उपटॉपिक देखील तुम्हाला इथं पाहायला भेटतील. त्यानंतर चालू घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी, त्यासोबत गणितावरती आणि बुद्धिमापन चाचणीवरती देखील प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला असणार आहेत. तर ही संपूर्ण सिलेबस त्यांनी दिलेला आहे. त्या पद्धतीने तुमचा या ठिकाणी एक्झामचा पॅटर्न असणार आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. ही संपूर्ण PDF फाईल जी आहे मित्रांनो पुण्याची आणि नागपूरची त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाहायला भेटेल. सध्या मित्रांनो नागपूरची जी जाहिरात आलेली आहे ती शॉर्ट नोटिफिकेशन पेपरमध्ये आलेली आहे. फुल नोटिफिकेशन लवकरच याची प्रसिद्ध केली जाईल. याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा देखील शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये पाहायला भेटतील. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही अप्लाय करू शकतात. पुण्यामध्ये देखील जरी अप्लाय केलं तुम्ही तरी देखील महाराष्ट्रभर तुम्हाला या ठिकाणी याचे एक्झाम सेंटर असतील. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातलं देखील एक्झाम सेंटर फॉर्म भरताना या ठिकाणी निवडू शकता. तिथं जर एक्झाम सेंटर असेल तर तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. कमीत कमी 3 एक्झाम सेंटर देखील तुम्ही सिलेक्ट करू शकतात. परीक्षा केंद्र या ठिकाणी त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल जशी फुल नोटिफिकेशन येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल. धन्यवाद.